राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यू हा सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे। या अपघाताची चौकशी व्हावी अशी आता मागणी होत असताना अपघात कसा झाला असावा याचेही अंदाज बांधले जात आहेत। पण एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून जी अधिकृत माहिती समोर येते त्यानुसार सकाळी 8:10 विमानाने मुंबईहून टेक ऑफ केलं। 8:18 पायलटने एटीसीशी संपर्क साधला होता तेव्हा परिस्थिती मात्र सामान्य वाटत होती। मात्र 8:30च्या दरम्यान जमिनीवर असलेल्या प्रचंड धुक्यामुळे पायलटला धावपट्टी शोधणं कठीण झालं। पहिल्या प्रयत्नामध्ये यश न आल्याने पायलटने गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला। हे गो अराउंड म्हणजे नेमकं काय असतं तर जेव्हा लँडिंग दरम्यान अचानक धुक्यामुळे किंवा ढगांमुळे धावपट्टी दिसणं बंद होतं तेव्हा पायलट काही सेकंदामध्येच गो अराउंडची प्रक्रिया सुरू करतो। याचा अर्थ असा होतो की फुल थ्रॉटल म्हणजेच इंजिनची ताकद वाढवून विमानाला पुन्हा वरच्या दिशेने नेणं, सुरक्षेला प्राधान्य देत जबरदस्तीने लँडिंग करण्याऐवजी हवेत सुरक्षित उंची गाठणं आणि नंतर रिट्राय म्हणजेच पुन्हा प्रयत्न करत हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहणं किंवा दुसऱ्या धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करणं। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गो राऊंड हा पायलटचा सर्वात सुरक्षित निर्णय मानला जातो। पण अजित पवारांच्या विमानाच्या बाबतीत हा निर्णय कुठे चुकला असावा तर डीजीसीएच्या प्राथमिक अंदाजानुसार दुसऱ्या प्रयत्नावेळी जेव्हा पायलटने होय होय आता रनवे दिसतोय असं उत्साहाने कळवलं तेव्हा एटीसीने लँडिंगला हिरवा कंदील दिला। पण धावपट्टीच्या सुरुवातीच्या टोकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच विमान वेगाने जमिनीवर आदळलं। यावेळी पायलटने उच्चारलेले ओ शिट हे शेवटचे शब्दही कंट्रोल रूममध्ये रेकॉर्ड झालेत, ज्यावरून शेवटच्या क्षणी विमानाचं नियंत्रण सुटल्याचं किंवा समोर धोक्याची जाणीव झाल्याचं स्पष्ट होतंय। विमान जमिनीवर आदळल्यानं इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला।